भेटलास तू भागनो. रिक्षामध्ये साऊ रडत असते. तिला कळत नसते काय होते तिच्यासोबत. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. नील फोन करत असतो तिला. तोही तिकडे टेन्शनमध्ये असतो. ती फोन घेते. रडत रडत बोलते, तू का मला फोन केलास? सावी, फक्त एकदा माझे ऐकून घे. नील, मी हात जोडते. प्लीज मला फोन नको करूस. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. आणि ती फोन कट करते. रडू लागते. तोही टेन्शनमध्ये येतो. घरी हेमा वाट पाहत असते. तेवढ्यात सावी घरी येते. तिचा चेहरा पाहून हेमाला जरा शंकाच येते. ती रूममध्ये जाण्यासाठी वळते. तोच हेमा आवाज देते, साऊ, स्पर्धा कधीचीच संपली ना, तरी एवढा उशीर कसा काय झाला? शिवाय फोनही नाही तुझा काही. फोन लावला तर तोही लागेना. मग त्या चहावाल्याच्या फोनवर फोन केला तर तो म्हणाला की तू तिथेही नाही. कुठे गेली होती? मागे लक्ष्मीबाई येऊन उभ्या राहतात. ते पण रागात. सावी शांत उभी असते. आई, अगं मी त्याचे काय झालं? तसं पाठीमागून आजी म्हणते, मी काही मदत करू का सावी? तसं तिला धडकीच भरते. आजीचा आवाज ऐकून हेमा, मी सांगते तुला, तुझी ही लाडकी लेक कुठे होती, काय करत होती आणि कोणासोबत होती? तसा सावी टेन्शनमध्ये येते. साऊ, आजी काय बोलते? कुठे होतीस तू? हेमा म्हणते. सावी, अगं सांग ना तुझ्या आईला. नीलचा हातात हात घेऊन तुझं आणि त्याचं काय गुलूगुलू चाललं होतं ते. हे ऐकून हेमाला धक्काच बसतो. आपण भर रस्त्यात आहोत. चार चौघांच्या नजरा आपल्याकडे आहेत याचं साधं भानही नव्हतं हिला. हो ना, सांग ना तुझ्या आईला हे सगळं. साऊ, कुठे होतीस तू? आजी काय बोलते? साऊला सगळं आठवू लागते. ती शांत असते. सावी, अगं सांग ना, तू नीलसोबत उभी होतीस, भर रस्त्यात उभी होतीस. सांग ना. करताना लाज वाटली नाही, ते सांगताना लाज कशाला वाटायला पाहिजे? आजी रागात म्हणते. रागात? तशी हेमा रागात परत बोलते, साऊ, मी काय विचारते? साऊ, हेमा, तुझा खूपच विश्वास आहे ना तिच्यावर, विचार न मग तिला. आजी बोलते, ते खरे आहे का? तू आणि नीलसोबत होते का? साऊ, मी काय विचारले? मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तरीही ती काही बोलत नाही. रडू लागते. पूर्णतः फसलेली असते ती. तिलाही काही समजत नसते. आता बसला माझ्यावर विश्वास तुझा? हेमा, भर रस्त्यात यांचे जे चाळे चालू होते ना, ते मला बघवतही नव्हते तरी मी सांगत होते. पण माझ्यावर कोणी विश्वासच नाही ठेवला. आणि आता बघा पदरात काय पडलंय ते. आजी म्हणते, आई, असं काही नाही. माझं ऐकून घे तू. असं काही नाही. सावी, तिला काय सांगते मला बोल. तू आमचा विश्वासघात केलाय. आजी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज? मी माझ्या या डोळ्याने बघितलंय. मला आधीपासून शंका होतीच. आई, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. साऊ, तू असं करावंस? आई, तू समजते तसं काही नाही. रावीपेक्षा तुला जास्त जीव लावते मी साऊ. आणि तू या एका क्षणात संपवलं सगळं. हेमा म्हणते, आमचं चुकलं. रावीसोबत पाठवायलाच नको होतं हिला. आपण विश्वासाने पाठवलं आणि हिने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यावर. शी, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची ना. आजी म्हणते, रावीचं लग्न जवळजवळ पक्कच झालं. माहीत होतं ना तुला, तरी अशी वागलीस तू. अगं लग्नाच्या गोष्टी या काचेच्या भांड्यासारख्या असतात. अगं लग्नाच्या गोष्टी या काचेच्या भांड्यासारख्या असतात. कधी तडा जाईल आणि कधी फुटेल सांगता येत नाही. तरी इतका बेजबाबदारपणा साऊ? हेमा रडतच बोलत असते. श्री रावीला बाहेर घेऊन येतो. काय घाबरलीस तुझ्या वडिलांना? हो ना रे.
ते बघ तुझे पप्पा इथेही आले. तशी ती पटकन मागे वळून पाहते. मजाक करतो? किती घाबरतेस हो ना? बहुतेक तुला घरी जाण्याची घाई दिसत नाही हो ना? पप्पा आता सकाळीच बाहेरच्या कामावरून आले, त्यामुळे ते इथल्या कामात बिझी आहे आणि घरच्यांना वाटते मी नीलसोबत बिझी आहे. सिंपल. नीलसोबत? रावच्या लक्षात येतं चुकीचं बोलली ती. अरे मी तुझी त्या दिवशी ओळख करून दिली होती ना, साऊचा होणारा नवरा. हो पण तू तिच्याबरोबर का असशील? साऊ त्यांच्याबरोबर एकटी फिरायला लाजते ना, म्हणून मग मी जाते आणि मी त्यांना सोडून तुझ्याबरोबर येते. अजून कोणाला एकटे सोडून येते तू? व्हॉट डू यू मीन? कॉलेजमध्ये असतील तुझे चाहते, तुझी वाट बघत बसत असतील बिचारे कॅन्टीनमध्ये. श्री. तशी ती उठत असते. अगं मस्करी केली. तिला थांबवतो. आई तू तरी मला समजून घे. हे बघ साऊ, तू नीलसोबत काय बोलत होतीस याच्याशी मला काडीचाही इंटरेस्ट नाही. मला फक्त एवढंच सांग, तू एकटी नीलसोबत तिथे काय करत होतीस? तेही दीदीसोबत नसताना? आणि रावी नील जेव्हा बाहेर जातील तेव्हा तू सोबत जायचे असे ठरले होते ना आपले, दीदीवर लक्ष ठेवायला. पप्पाने सांगितलं होतं ना तुला? हेमा म्हणते. पप्पा घरी आल्यावर पप्पाला काय सांगू मी? आणि हे सगळं कळाल्यावर त्यांना किती वाईट वाटेल याची कल्पना तरी आहे का तुला? नीलच्या घरच्यांना काय उत्तर देऊ मी? सगळी इज्जत धुळीला मिळवलीस तू. आणि रागात हेमा निघून जाते. साऊ रडत असते. आजी हे रागात निघून जाते. हे सगळं काय होऊन बसले? मी नीलपासून किती लांब राहण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांच्याजवळच जात राहिले. रावी दीदी ही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. नीलने माझा हात पकडला यात माझी काय चूक? नीलला मी आवडते यात माझी काय चूक? तरीही मी स्वतःहून त्याच्याशी कधी बोलले नाही. सगळ्यांना मी आज चुकीचे दिसते, पण मी नको म्हणत असताना कशाला मला त्या दोघांसोबत पाठवलं? ती रावी दीदी नीलच्या नावाखाली फिरते त्या स्त्रीसोबत. मी काय करू? आता सगळं उलटपुलट होऊन बसले. नेमके आजच गाडीला खराब व्हायचे होतं. नेमके त्याच वेळी आजीला मंदिरात पण जायचं होतं. भरीस नीलने पण तेव्हाच माझा हात धरला. देवा प्लीज वाचव रे मला. या का टाकलंय मला या सिच्युएशनमध्ये? साधं आयुष्य जगूच शकत नाही का मी? का सगळे प्रॉब्लेम मलाच आहेत? आजीला पण न जाणे एवढा राग माझ्यावर का आहे? साऊ रडत मनात बोलते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. नीलचाच असतो. ती कट करून टाकते. ती रडत असते. हेमाही तिला समजून घेत नव्हती. याचं जास्त दुःख होतं तिला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीबाई हेमाच्या रूममध्ये जातात. हे बघ हेमा, मी एक तोडगा काढलाय या सगळ्या गोष्टीवर. जे होत आहे ते सगळे चुकीचं होतंय आणि जाणून बुजून होतंय. पहिल्यापासून सांगत होते मी तुला की सावध राहा. बऱ्याच जणांच्या घरी होते असे. मोठीला पाहायला आले, लहानीलाच पसंत केले. मी खूप उन्हाळे पावसाळे पाहात इथवर आले. ते उगाच नाही. माणसाला त म्हणजे तपील हे लगेच कळायला पाहिजे. मी सांगत होते हिला तिच्यासोबत पाठवू नकोस, तरी तू आणि अभयने माझे एकदाही ऐकले नाही. शेवटी झालं ना जे व्हायचे ते. हेमा शांतच असते. तिलाच कळत नसते आता काय करावे. हे बघ, आपण रावीसाठीही स्थळ पाहायला सुरुवात करू. आत्ता पहिल्यासारखे राहिले नाही की मोठीचंच पहिले करा मग लहानीचं करा. आता लहानीचंच पण लवकर लग्न करतात. आपण तिलाही स्थळ शोधू आणि तिचंही लग्न लावून टाकू. म्हणजे काय होईल, रावी आणि नीलचा रस्ता मोकळाही होईल. पण सासूबाई, ती अजून लहान आहे. शिवाय तिचा लग्नाचा विचार पण आपण माझ्या मनात नाही. मनात नाही तर मनात आण तू आता हेमा, कारण हाताबाहेर गोष्ट गेली ना
मग त्याचा पश्चाताप करून उपयोग नाहीये. तशी हेमा शांत होती. तिला हे वाटायला लागते, जर एखादे चांगले स्थळ साऊसाठी येत असेल तर हरकत नाही. तसंही रावीचं झाल्यावर तिचंही लग्न करणार आहे. आता परिस्थिती उद्भवलीच आहे तर करून टाकू, म्हणजे आपली इज्जतही शाबूत राहील. तुम्हाला काय वाटते? जे होत आहे ते चुकीचं आहे का? लक्ष्मीबाईचा राग येत असेल ना तुम्हाला? मलाही येतोय. मेन लव्ह स्टोरी अजून सुरू झाली नाही, होईल सुरू लवकरच. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.